नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅनडामध्ये घरं कशी विकली जातात, घरं विकण्याची पद्धत कशी असते त्याविषयी तुम्हाला मी थोडीशी माहिती देणार आहे. ज्यांना कॅनडामध्ये पहिल्यांदाच घर घ्यायचं आहे त्यांना या व्हिडिओमधनं काही टिप्स मिळतील, किंवा ज्यांना माहिती नाही की कॅनडामध्ये घर विकण्याची कशी पद्धत असते त्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल. आपल्या कॉलनीमध्ये एका व्यक्तीने त्यांचं घर विकण्यासाठी काढलेलं आहे. चला तर मग इकडे कॅनडामध्ये घर विकण्याची कशी पद्धत आहे आणि घराच्या इकडे काय किमती आहेत सध्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. जेव्हा कॅनडामध्ये एखाद्या व्यक्तीला आपलं घर विकायचं असतं त्या अगोदर त्यांना काय करावं लागतं की मार्केटमध्ये बरेचसे रिअल इस्टेट एजंट असतात. तर अशा एखाद्या एजंटला आपल्याला कॉन्टॅक्ट करावा लागतो. रिअल इस्टेट एजंट लावण्याची गरज का असते? कारण एजंटला मार्केट व्हॅल्यू माहीत असते, हाऊसिंग मार्केटविषयी त्यांना खूप नॉलेज असतं आणि कस्टमर सर्व्हिस देण्याचा पण त्यांना खूप मोठा अनुभव असतो, त्यामुळे त्यांची गरज पडते. त्याचबरोबर रिअल इस्टेट एजंट काय करतात, त्यांच्या वेबसाईटवरती घराची ॲडव्हर्टायझिंग करतात आणि त्यामुळे काय होतं, त्यांच्या वेबसाईटला जे व्ह्यूअर्स आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे घर विकत घेणाऱ्या लोकांची संख्या ही जास्त वाढते. जितके जास्त लोक घर पाहायला येतील तितकंच त्या घराला जास्त किंमत मिळण्याची शक्यता असते. आज या घराचं ओपन हाऊस टूर आहे. तर ओपन हाऊस म्हणजे काय की या दिवशी आपल्याला एजंटसोबत अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही, तर विदाऊट अपॉइंटमेंट आपण इथे येऊ शकतो आणि घर पाहू शकतो. चला तर मग घराच्या आतमध्ये जाऊ आणि आतमधनं हे घर कसं आहे ते तुम्हाला पाहता येईल. चला, गो इनसाइड. कॅनडामध्ये सर्वच घरं ही पूर्णपणे प्लॅनिंग करून बांधली जातात. त्यामुळे अशा घरांमध्ये सर्व गोष्टी एकदम अशा व्यवस्थित अरेंज केलेल्या असतात. घराच्या एंट्रीला जनरली असं आपल्याला जॅकेट ठेवण्यासाठी किंवा शूज काढण्यासाठी त्यांनी जागा दिलेली असते. हे घर बरंचसं जुनं आहे. या घराचं बांधकाम 1970 मध्ये झालेलं आहे. जास्त काही रेनोव्हेशन या घरामध्ये केलेलं त्यांनी दिसत नाही. अशा प्रकारच्या घरांमध्ये जवळपास जनरली 3 ते 4 बेडरूम असतात. लिव्हिंग रूम, किचन हा एरिया त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला असतो. अशा प्रकारची जुनी घरं जेव्हा मार्केटमध्ये विकायला येतात तेव्हा त्याचा एक जास्त मोठा बेनिफिट असतो, ते म्हणजे की या घरांचा जो प्लॉट एरिया आहे तो खूप जास्त मोठा असतो. तुम्हाला मी पाठीमागं दाखवतो, इकडे थोडंसं तुम्ही पाहू शकता की या घराच्या पाठीमागे ओपन स्पेस किती जास्त आहे. जवळपास 100 ते 150 फूट एवढा लांब असा हा एरिया त्यांनी ठेवलेला आहे. ज्या फॅमिलीजला आउटडोर ॲक्टिव्हिटीज करायला आवडतात किंवा गार्डनिंग करण्यासाठी त्यांना आवड असते त्यांच्यासाठी ही अशी घरं खूप महत्त्वाची ठरतात, कारण या जागेमध्ये आपण बऱ्याचशा आउटडोर ॲक्टिव्हिटीज करू शकतो. घराचा जो ग्राउंड फ्लोअरचा एरिया आहे किंवा जो लिव्हिंग रूमचा एरिया आहे त्या एरियामध्ये अशी छोटीशी बाथरूम दिली असते. त्याला इकडे जनरली कॅनडामध्ये पावडर रूम म्हणतात. अशा प्रकारची जी घरं असतात कॅनडामध्ये जनरली त्यांना इकडे बेसमेंट दिलेलं असतं. तर बेसमेंट म्हणजे काय की घराचा तळमजला. तर इकडे जवळपास प्रत्येक घराला असा तळमजला बनवलेला असतो. चला तर मग तळमजल्यामध्ये काय काय असतं ते तुम्हाला दाखवतो. बेसमेंटमध्ये जनरली त्यांनी अशा प्रकारे ओपन सिस्टम ठेवलेली असते, एक असं मोठी रूम असल्यासारखं, किंवा काही काही घरांमध्ये इथे रूम काढून लोक किरायाने पण देतात. त्याचबरोबर बेसमेंटमध्ये लॉन्ड्री रूम असते, फर्नेस सिस्टम असते जे घराला हीटिंग करण्यासाठी लागते. तर अशा प्रकारच्या मशिनरीज इकडे असतात. घरमालकांनी हे घर विकण्यासाठी जो एजंट लावलेला आहे तो इकडे वर असेल. चला तर मग ते काय माहिती देतात ते पाहूया. One of these could sign in, right? I won't call you and bother you or anything like that. It's just a courtesy to the homeowner to let them know. Okay. Also, there's an information sheet here, right, for you.
I can tell you a little bit about the home. So the home itself was built back in the late 60s, early 70s. The owners here have been here for quite some time. She's just by herself now. Most of the water heater, all that's been done. The windows on the main level, most of the windows have all been replaced and updated. The exterior doors, front and back, have all been updated. So all the big ticket items, the rest is kind of decor and whatnot, you know, painting and stuff, and doing it the way you want to do it. That's true. The carpet underneath here is all hardwood, same as the hardwood that's up in the up in the bedrooms. Okay. So it's a strip oak. तर एजंट काय करतात, आपल्याला त्या घराविषयी संपूर्ण माहिती देतात. ते घर कधी बांधलं, त्या घरामध्ये काय काय रिनोव्हेशन केलेलं आहे, कुठली कुठली सिस्टम त्यांनी काय चेंजेस केलेले आहेत. त्याचबरोबर त्या घराचं त्यांनी असं प्रिंट दिलेली असते आपल्याला. तर त्या घराविषयी त्या प्रिंटमध्ये सर्व डिटेल्स असतात, सर्व माहिती त्यांनी त्याच्यावरती प्रिंट करून दिलेली असते. किती स्क्वेअर फूट आहे, घरामध्ये काय काय चेंजेस केलेले आहेत. या घराची अपेक्षित किंमत त्यांनी $7 लाख ठेवलेली आहे. तर जर एखाद्या व्यक्तीला हे घर आवडलं तर ते आस्किंग प्राईस जी आहे त्याच्यापेक्षा ते वर जाऊ शकतं. किंवा जर त्या घरामध्ये रेनोव्हेशन नसतील, आपल्याला जर वाटलं की हे घर त्याएवढ्या जास्त किमतीचं नाही, तर त्यामध्ये आपण त्याची कमी किमतीमध्ये पण ते मागू शकतो. घराची किंमत ही जनरली 2 गोष्टींवरती अवलंबून असते. एक तर म्हणजे घराचं लोकेशन कुठलं आहे, कुठल्या सिटीमध्ये आहे. आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे की घरामध्ये रेनोव्हेशन कसं केलेलं आहे, घराची सध्याची कंडिशन कशी आहे. जर चांगली कंडिशन असेल, चांगलं लोकेशन असेल, तर अशा कंडिशनमध्ये जी घराची आस्किंग प्राईस आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त किंमत मिळते. तर ही आहे या घराची किचन रूम. तर इकडे किचन जे असतं ते अतिशय प्रॉपरली त्यांनी ऑर्गनाईज केलेलं असतं. चला तर मग आता वरच्या मजल्यावरती जाऊ आणि या ठिकाणी इकडे काय काय असतं ते तुम्हाला पाहता येईल. ग्राउंड फ्लोअरच्या वरचा जो मजला असतो, फर्स्ट फ्लोअर, त्याच्यावरती जनरली बेडरूम्स असतात. जवळपास 3 ते 4 बेडरूम असतात. आणि त्याचबरोबर त्यामध्ये एखादी मोठी अशी मास्टर बेडरूम असते. इकडे घरांना बांधण्यासाठी जे मटेरियल लागतं त्यामध्ये लाकडाचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तर हे घर तुम्ही पाहू शकता की हे घर जवळपास 90% पेक्षा जास्त लाकडाचा वापर करून बनवलेलं आहे. घराचं जे फाउंडेशन आहे तळमजल्याचं, ते मात्र सिमेंट कॉन्क्रीटचं असतं. आता सध्या गेल्या 1 वर्षामध्ये घरांच्या किमतींमध्ये थोडीशी स्टॅबिलिटी आलेली आहे, थोडंसं कमी झालेलं आहेत. परंतु हेच घर जर कोविडच्या काळामध्ये जर विकायला काढलं असतं, साधारण 2020 किंवा 21मध्ये, तर त्यावेळेस या घराला खूप जास्त किंमत मिळाली असती. कारण त्यावेळेस घेणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती. काही जणांना प्रश्न पडला असेल की या घराची किंमत भारतीय रुपयामध्ये किती होईल. तर त्यांची आस्किंग प्राईस ही $7 लाख आहे. तर त्याचं जर आपण कन्व्हर्जन केलं तर ते जवळपास 4.25 ते 4.5 कोटी होतील. ओके बॉयज, लेट्स गो. अशा प्रकारचं जर घर आपल्याला आवडलं आणि ते घ्यायचं असेल, त्यानंतर आपण त्या एजंटशी बोलू शकतो. आणि आपली जर काही एक्सपेक्टेड प्राईस असेल किंवा आपली काही टार्गेट प्राईस असेल तर ती प्राईस आपण त्या एजंटला सांगू शकतो. चला तर मित्रांनो, मग एक बेसिक माहिती म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला. ज्यांना कॅनडामध्ये फर्स्ट टाईम घर घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ कदाचित महत्त्वाचा ठरेल. त्यांना याच्यामधनं काही आयडियाज मिळतील. तर अशा प्रकारे कॅनडामध्ये घर विकण्याची पद्धत आहे. चला तर मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर अगोदरचे व्हिडिओज नक्की पहा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय बाय.